विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 8 जानेवारी 2025. आज आपण तृतीय वर्ष कला भारतीय आर्थिक पर्यावरण यामधील नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि प्लॅनिंग कमिशन या दोहोंमधील फरक आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 1 जानेवारी 1915 रोजी स्थापित केलेली एक पॉलिसी थिंक टँक म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या ठिकाणी लक्षात घेतली गेलेली आहे. 15 वर्षाचा विकास आराखडा, 7 वर्षाची दृष्टी, रणनीती आणि कृती योजना हे त्याचे काही उपक्रम आहेत. नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली आणि 17 ऑगस्ट 2014 रोजी ते रद्द केले. म्हणजेच नॅशनल प्लॅनिंग कमिशन इज रिप्लेस्ड बाय नीती आयोग. कारण त्या ठिकाणी 1950 रोजी जे काय प्लॅनिंग कमिशन स्थापन झालं होतं, ह्या प्लॅनिंग कमिशन मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून म्हणजे एकूण 12 पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. यामधून हा निधी देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी वापरला गेला. परंतु पाहिजे पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक समस्या, रोजगार, औद्योगिक क्षेत्राचा विकास, शेती क्षेत्राचा विकास या ठिकाणी साध्य झाल्याचे दिसून आले नाही. म्हणून या ठिकाणी 1 जानेवारी 1915 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारने एक पॉलिसी थिंक टँक म्हणून त्या ठिकाणी स्थापन केलेली एक संस्था आहे. आता नीती आयोग, ठीक आहे ना, नीती आयोग या नीती आयोग आणि योजना आयोग याच्यामध्ये काय फरक आहे, तर आपल्याला समोर या पीपीटी किंवा वर्ड जी फाईल आहे याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी दिसून NITI आयोगाला राज्यांना धोरण लागू करण्याचा अधिकार किंवा अधिकार देण्यात आलेला नाही. नीती आयोग ही मुळात एक विचारसरणी किंवा सल्लागार संस्था आहे. या ठिकाणी काय आहे, एक सल्लागार संस्था आहे, एवढं लिहिलं तरी चालेल. नीती आयोग ही मूळतः एक विचारसरणी किंवा सल्लागार संस्था आहे. म्हणजे NITI आयोगाला राज्यांना धोरण लागू करण्याचा अधिकार किंवा किंवा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले नाही, परंतु या ठिकाणी एक सल्लागार संस्था म्हणून त्या ठिकाणी ती कार्य पाहत आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला योजना आयोगाच्या संदर्भात, तर राज्य आणि नियोजन आयोगाने मंजूर प्रकल्पांना धोरणे लागू करण्याचा अधिकार योजना आयोगाकडे होता. म्हणजे हा जर पहिला बघितला तर हा एक मुद्दा, हा सुद्धा एक मुद्दा, दोन मधील फरक स्पष्ट करताना राज्य आणि नियोजन आयोगाने जे काय पॉलिसी तयार केलेले त्या पॉलिसी त्या ठिकाणी काय लागू करण्याचा अधिकार योजना आयोगाकडे आहे. काय इथं अधिकार नाही, इथं काय अधिकार नाही आणि इथं काय आहे, अधिकार आहे. म्हणजे धोरणे राबवण्याचा अधिकार कोणाकडे आहे, या योजना आयोगाकडे आहे. त्याचप्रमाणे आता इथं दुसरा फरक आहे, एक आणि हा दोन, हा एक आणि हा दोन. निधी वाटपाचे अधिकार NITI आयुक्तांना देण्यात आलेले नाहीत. अधिकार वित्त मंत्रालयाकडे आहेत. अधिकार कोणाकडे आहेत, वित्त मंत्रालयाकडे दिलेले आहेत. हे देखील या ठिकाणी लक्षात घेतलं गेलं पाहिजे. आता राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध कार्यक्रम व प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांना निधी वाटप करण्याचे नियोजन आयोगाकडे काय आहे, आधारित होते. या ठिकाणी आधारित होते. म्हणजे राष्ट्रीय व राज्य पातळीवर विविध कार्यक्रम प्रकल्पासाठी राज्य सरकार म्हणजे
राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर विकासात्मक कार्यक्रम आणि प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांना निधी वाटप करण्याचे नियोजन आयोगाकडे अधिकार देण्यात आले होते. म्हणजे अधिकार कोणाकडे राहिले शेवट? नियोजन आयोगाकडे. ठीक आहे ना? हम्म. आता पुढचा जो आहे तिसरा, कोणाचा? फरक काय? नीती आयोग. नीती आयोग. मी पेस्ट करतो इथं. आणि इथं इथं योजना आयोग. हम्म? इथं कोणता? योजना आयोग. मान्यता ऐकू येते ना तुला? हम्म? तर याला आपण थोडस हिरवा कलर देऊयात, म्हणजे तुम्हाला तिथे समजेल. ठीक आहे का? या याला आपण हिरवा कलर देऊया. ठीक आहे. याला सुद्धा हिरवा. इथं नीती आयोग. ठीक आहे. हा आता NIT आयुष्यात राज्य सरकारना अधिक कार्यक्षम भूमिका घ्यावी लागते. तर या ठिकाणी थिंक टँक म्हणून नीती आयोग जरी काम करीत असला, तर या ठिकाणी जी कार्यक्षम भूमिका कोणाची आहे? राज्य सरकारांची आहे. हे देखील या ठिकाणी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर योजना आयोगाच्या या संदर्भात पाहिलं तर सभांमध्ये, म्हणजे काय, सभांमध्ये भाग घेण्याशिवाय राज्य सरकारची फारशी भूमिका त्या ठिकाणी महत्वाची नव्हती. राज्य सरकारची भूमिका राष्ट्रीय विकास परिषद पुरतीच मर्यादित होती. काय? राज्य सरकारचीच त्या ठिकाणी भूमिका महत्वाची होती. आता आवश्यकतांच्या आधारे NI म्हणजे नीती आयोगात अर्धवेळ सदस्य नेमले जातात. एकच मिनिट. दिसतंय की आवश्यकतेच्या आधारेनुसार आयोगात अर्धवेळ सदस्य या ठिकाणी नेमले जातात. ठीक आहे. तर हा पुढचा मुद्दा येईल, चौथा येईल. आणि याच्या पुढचा अर्धवेळ. बरोबर आहे ना? अर्धवेळ. अर्धवेळ सदस्य नेमले जातात कुठे? नीती आयोगामध्ये. आता याच ठिकाणी पहा काय, याच ठिकाणी जर आपण चौथा मुद्दा बघितला कशामध्ये? योजना आयोगामध्ये. काय? योजना आयोगामध्ये या ठिकाणी अर्धवेळ सदस्यांच्या काय, मी टाईप करतो इथं, अर्ध वेळ सदस्यांच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियुक्ती नियुक्तीसाठी नियोजन आयोगाकडे कोणतीही तरतूद नाही. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. परंतु आवश्यकतेच्या आधारे नीती आयोगात अर्धवेळ या ठिकाणी सदस्य नेमले जातात. ठीक आहे ना? पुढचा जो मुद्दा आहे, पाचवा मुद्दा, तो कशाच्या संदर्भात आहे? नीती. नीती आयोग. काय? नीती आयोग. आता याच्यामध्ये काय म्हटलंय? नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर किंवा राज्यमंत्री असतात. काय असतात? लेफ्टनंट. जे काय नीती आयोगाचे सदस्य असतात ना, त्याच्यामध्ये कोण असतं? कोण असतं? तिथे दिले ना खाली. गव्हर्निंग काउन्सिल आहे, त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचे कोण असतात? गव्हर्नर असतात. बरोबर आहे का नाही? काय? गव्हर्नर असतात. ते दिसतंय, लेफ्टनंट गव्हर्नर आणि राज्यमंत्री असतात. कोण असतात? लेफ्टनंट गव्हर्नर आणि राज्यमंत्री तिथे असतात. आता
राष्ट्रीय विकास परिषदेचे हं? जर आपण नियोजना आयोगाच्या संदर्भात या ठिकाणी पाहिलं असतं, राष्ट्रीय विकास परिषदेचे उपराज्यपाल आणि राज्यमंत्री या ठिकाणी हे सदस्य होते. आयोगाला राष्ट्रीय विकास आयोगाकडे अहवाल द्यावा लागतो. त्या ठिकाणी द्यावा लागला, कारण आपण असं म्हणतो की ते आता संपलं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं आहे ते प्लॅनिंग कमिशन योजना आयोग हा काय करण्यात आलेला आहे, बरखास्त करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर पुढचा जो आहे पंतप्रधान. काय? पंतप्रधान इथे दिसते तुम्हाला, पंतप्रधान. पुढचा मुद्दा 6. हा, हे कशाच्या संदर्भात आहे? नीती आयोग. हं? नीती आयोग. आता नीती आयोगाच्या संदर्भात काय आहे? पंतप्रधान नीती आयोगाचे सीईओ पंतप्रधान नियुक्त असतात. सचिवांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. हा, म्हणजे पंतप्रधान नीती आयोगाचे कोण असतात? सीईओ असतात, मुख्य असतात, आणि पंतप्रधान नियुक्त करतात. सचिवांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. हम्म, येते का लक्षात? आता या ठिकाणी पुढे जर बघितलं तर नीती आयोगाच्या काय, एकच मिनिट मी इथं घेतो. पंतप्रधान इथं. हम्म, हा, आलं. हे 6वा मुद्दा त्याचा काय, नियोजनाच्या संदर्भात. 6. ठीक आहे ना. सचिवांना मुख्य कार्य अधिकारी म्हणून ओळखले जाते. नियोजन आयोगाच्या सचिवांची नेमणूक नेहमीच्या प्रक्रियेद्वारे करण्यात येते. पुढचा जो मुद्दा आहे 7वा, एन आय नीती आयोगाच्या आयुष्यात पूर्णवेळ सदस्यांची संख्या नियोजन आयोगाच्या संख्येपेक्षा कमी असू शकते. काय? इथं दिसते तुम्हाला, बरोबर आहे. 7वा मुद्दा. हा, काय? 7वा मुद्दा काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयुष्यात पूर्णवेळ सदस्यांची संख्या नियोजन आयोगाच्या संख्येपेक्षा कमी असू शकते. याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल होऊ शकतो. आता मागील या ठिकाणी बघितलं तर मागील योजनांमध्ये काय, जे काय नियोजन प्लॅनिंग कमिशन होतं, बरोबर आहे, प्लॅनिंग कमिशन होतं, त्याच्यामुळे एकूण किती सदस्य होते? 8 सदस्य होते. किती होते? 8 सदस्य होते. ठीक आहे, दिसतं इथं. हं? तर आपण ह्याला हिरवा कलर देऊ. येते ना लक्षात? भाषा थोडी अवघड असली तरी ती खूप महत्वाचा हा मुद्दा आहे. तर अशा प्रकारे हे काय, तर 7 फरक आहेत. आता एन नीती आरोग्य संस्थेच्या अंतर्गत नवीन पदे तयार केली गेली. सीओ, उपाध्यक्ष, सीओ कडे सेक्रेटरी पद, कॅबिनेटचे 4. ठीक आहे ना. कॅबिनेटचे 4 सदस्य कार्यकारी सदस्य म्हणून काम करतील. NITIच्या आयोगाचे 2 अर्धवेळ सदस्य आणि 5 पूर्णवेळ सदस्य आहेत. तर ही सदस्यांसंदर्भात काय आहे, माहिती आहे. आता नियोजन आयोगाच्या संघटना संरचनेत पूर्णवेळ सदस्याच्या आणि कोण असतात? उपसभापती असतात. कोण असतात? उपसभापती त्या ठिकाणी असतात. नियोजन आयोगाच्या संघटनात्मक नियोजन आयोगाच्या संघटनात्मक संरचनेत कोण असतात? पूर्णवेळ त्या ठिकाणी सदस्य असतात. लक्षात घ्या व्यवस्थित. मी एका बाजूला टाईप करतोय, त्यामुळे थोडस बोलताना उशीर लागतो. काय, नियोजन आयोगाच्या संघटनात्मक संरचनेत पूर्णवेळ सदस्य आणि सदस्य सचिव आणि सभापती त्या ठिकाणी उपसभापती असतात. ठीक आहे. तर पुढे नीती आयोगामध्ये धोरण ठरवण्याच्या टप्प्यात राज्य सरकारची योग्य सल्ला मदत केल्यानंतर अंतिम धोरण फलदायी ठरतात. पहा, आता आपण असं म्हणतोय की काय, नीती आयोगामध्ये
काय नीती आयोगामध्ये धोरण ठरवण्याचा जो काय टप्पा आहे ना, त्या टप्प्यामध्ये काय केलं जातं, विचार विनिमय केला जातो. धोरण ठरवित असताना जी काय राज्य आहे त्या राज्यांशी सल्लामसलत केली जाते. यातूनच काय केलं जातं, फलनिष्पत्ती या ठिकाणी येत असते. आता योजना आयोगामध्ये कार्यक्रम किंवा प्रकल्पासाठी निधी काय, हं? योजना आयोगामध्ये काय कार्यक्रम किंवा प्रकल्पासाठी निधी वाटपाबाबत नियोजन आयोगाने आधी धोरण आखले व त्यानंतर राज्य सरकारशी सल्लामसलत केली, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत. तर अशा प्रकारे हा दोहों मधील काय आहे, फरक आहे. काय आहे हा फरक आहे, येते लक्षात. लक्षात येते मान्यता आहे. तर परत एकदा एक्सप्लेनेशन करू. ठीक आहे. आपण मग असे म्हटलं की आपण ही इन्फॉर्मेशन बघितलेली आहे की भारत सरकारने जानेवारी 1915 रोजी स्थापन केली एक पॉलिसी थिंक टँक म्हणून, काय नीती आयोगाकडे पाहिलं जातं. खरं पाहता 15 मार्च 1950 रोजी जी काय नियोजन आयोगाची स्थापना झाली, भारताचं स्वातंत्र्य काय आर्थिक विकासाच्या दृष्टीने ज्या काही पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या, एकूण 12 पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 पर्यंत या योजना राबवण्यात आल्या. आणि 2015 साली नीती आयोगाची स्थापना ही जे काय प्लॅनिंग कमिशन होतं, त्या प्लॅनिंग कमिशनच्या काय जागी ह्या नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेले दिसून येतं. तर त्याची कारणे आहेत काय, तर ती कारणे आपण देखील पाहिलेली आहे. तर पहिला फरक बघितला तर नीती आयोगाला राज्यांना धोरण लागू करण्याचा अधिकार किंवा अधिकार देण्यात नाही दिलेला नाहीये. नीती आयोग ही मूळतः काय आहे, एक थिंक टँक आहे, एक सल्लागार संस्था आहे. परंतु काय आहे, या ठिकाणी योजना आयोगाच्या संदर्भात निधी वाटपाचे अधिकार कोणाला दिलेले, ऐकताना दिलेले नाहीत. अधिकार वित्त मंत्रालयाकडेच दिलेले आहेत. तर या संदर्भात बरोबर आहे. हा, आता राज्य आणि नियोजन आयोगाने काय काय राज्य आणि नियोजन आयोगाने मंजूर प्रकल्पांना धोरणे लागू करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, योजना आयोगाकडे होता. बरोबर होता, म्हणते ती संस्था बरखास्त झालेली आहे त्यामुळे. आता पुढे काय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर विविध कार्यक्रम व प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांना निधी वाटप करण्याचे नियोजन आयोगाकडे अधिकार आहेत. कोणाकडे, देशातील मध्ये जे काय संघ राज्य किंवा राज्य त्या राज्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने या संबंधित अधिकार कोणाकडे दिलेले आहेत, निधी वाटप करण्यासंदर्भात, तर नियोजन आयोगाकडे ते अधिकार दिलेले आहेत. हा, मग बरोबर ना. तर अशा प्रकारचे अधिकार काय, राज्य आणि नियोजन आयोगाकडे आयोगाने मंजूर प्रकल्पांना धोरणे लागू करण्याचा अधिकार, धोरणे लागू करण्याचा अधिकार लक्षात घ्या योजना आयोगाकडे होता. नीती आयोगाच्या संदर्भात तिसरा जो मुद्दा आहे फरक, हा, नीती NITI आयुष्यात राज्य सरकारना अधिक कार्यक्षम भूमिका बजावावी लागणार आहे. म्हणजे जे काय आपण ध्येय धोरणे ठरवलेली आहेत, मग या ध्येय धोरणांची काय परिपूर्ती करण्यासाठी, यामधून फलदायी यश मिळवण्यासाठी या ठिकाणी काय राज्यांनी अतिशय कार्यक्षम भूमिका आपली बजावली पाहिजे. उदाहरणार्थ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील, ठीक आहे ना. आवश्यकतांच्या आधारे NITI आयोगात अर्धवेळ सदस्य नेमले जातात. बरोबर आहे, सदस्यांच्या नेमणुकी संदर्भात हा फरक आहे. आता इथं नियोजन आयोगामध्ये अर्धवेळ सदस्यांची नियुक्तीसाठी नियोजन आयोगाकडे काय केलं जातं, कोणताही तरतूद नाही. येते लक्षात. पाचवा जो आहे, आता या ठिकाणी NITI आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि राज्यमंत्री असतात. बरोबर आहे, राज्यमंत्री मध्ये मुख्यमंत्र्यांचा सुद्धा काय असतो, समावेश असतो. आता नीती आयोगाच्या संदर्भात पंतप्रधान नीती आयोगाचे कोण असतात, CEO पंतप्रधान नियुक्त असतात, तेच मुख्य असतात.
सचिवांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखले जाते. नियोजन आयोगाचे सचिवांची नेमणूक काही नेहमीच्या प्रक्रियेद्वारे करण्यात आलेली आहे. NITI आयुष्यात पूर्णवेळ सदस्यांची संख्या नियोजन आयोगाच्या संख्येपेक्षा कमी असू शकते. मागील योजना आयोगामध्ये 8 पूर्णवेळ सदस्य तिथं दिसून आले होते. म्हणजे या ठिकाणी हे प्रमाण नीती आयोगामध्ये कमी जास्त होऊ शकते, परंतु या ठिकाणी काय आहे, प्लॅनिंग कमिशन मध्ये 8 पूर्णवेळ सदस्य असल्याचे दिसून येते. NITI आरोग्य संस्थेच्या अंतर्गत नवीन पदे तयार केली गेली. सीओ, उपाध्यक्ष, सीओ कडे सेक्रेटरी पद आहे. तर अशा प्रकारे हा काय आहे तो फरक आहे. तुम्ही वाचा व्यवस्थित, काय समस्या असेल तर मला त्या ठिकाणी विचारा. येते लक्षात?